नमस्कार, मी साया नवलकर तुमच्या सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे वंदनीय स्वागत करत आहे. शहराची पाळेमुळे मुंबईचे पाठारे प्रभू. सोमवार दिनांक 18 मे 2026. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथील एक अविस्मरणीय संध्याकाळ. या संध्याकाळी इंटरनॅशनल म्युझियम डेचे औचित्य साधून शहराची पाळेमुळे मुंबईचे पाठारे प्रभू या प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. सर्वप्रथम वृंदा जयकर, प्रोफेसर सुहासिनी कीर्तिकर, स्वाती राणे, रेखा विजयकर, रत्नमाला धुरंदर, जस्टिस निशिता म्हात्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर सब्यसाची मुखर्जी, डायरेक्टर जनरल ऑफ द म्युझियम यांनी प्रास्ताविक केल्यावर म्युझियमतर्फे वंदना प्रपन्ना यांनी सर्वांचे स्वागत करून या प्रदर्शनाची पूर्ण माहिती देऊन ज्यांनी या प्रदर्शनाला उत्तम सहकार्य केले त्यांचे आभार मानले. या प्रदर्शनामागचे खरे शिल्पकार राजन जयकर यांनी आपल्या मनोगतात मुंबईचे आद्य रहिवाशी पाठारे प्रभूंची खासियत आणि त्यामागचा इतिहास या प्रदर्शनात दाखविला आहे असा उल्लेख केला. पूर्वीपासून या ज्ञातीत स्त्री व पुरुष यांना समान वागणूक दिली जाते. स्त्रियांसाठी ते म्हणालेले एक वाक्य माझ्या चांगले लक्षात राहिले. ते असे, दे कुक बट दे आर नॉट कुक्स. उपस्थित असलेल्या रसिकांना हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम पाहण्यास मिळाला. आम्ही जेव्हा म्युझियमच्या दालनात प्रदर्शन पाहण्यास गेलो तेव्हा समोरच्या भिंतीवर भव्य दिव्य असलेले पाठारे प्रभूंच्या लग्न सोहळ्याचे चित्र पाहिले. पाठारे प्रभूंचे मुंबईत झालेले आगमन एका नकाशाद्वारे दाखविले गेले. याबरोबर अनेक कर्तबगार पुरुषांचे फोटो व त्याखाली असलेली त्यांची कामगिरी पाहता स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेले योगदान खूप काही सांगून जाते. उदाहरणार्थ शिवकर बापूजी तळपदे ज्यांनी वेदशास्त्राच्या तत्वावर आधारित मानवरहित विमानाचा 1895 प्रयोग केला. त्याचप्रमाणे अनेक कर्तबगार स्त्रियांचे फोटोसुद्धा होते. लक्ष्मीबाई धुरंदर यांनी गृहिणी मित्र हे मराठी पाककृती असलेले पुस्तक 1910 साली प्रकाशित केले. विविध प्रकारची नाणी, स्त्रियांचे विविध अलंकार, पेहराव, पगडी, जुनी भांडी व स्वयंपाकघरातल्या वस्तू, गणपतीची सजावट, गौरीपूजन, बळीराजा, झावबा राम मंदिर, खार येथील सिद्धारूढ भवन इत्यादींची आकर्षक मांडणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याबरोबर ज्ञातीतील अनेक मान्यवरांच्या मुलाखतींचे तसेच पाककृतींचे हे व्हिडिओज घेऊन ते डिजिटल पद्धतीने प्रदर्शनात ठेवले आहेत. ही उल्लेखनीय गोष्ट दिसून आली. पाठारे प्रभूंच्या पारंपरिक रांगोळ्या आकर्षक चित्ररूपाने दाखविल्या आहेत. उदाहरणार्थ बोंडल्या, 5 देवळ्या, पोखरण, नरक चतुर्दशीला किंवा शुभ कार्याला काढले जाणारे स्वस्तिक, खांबल्या, रवळी तसेच ज्ञातीतील जुनी घरे, यात नईवाडीतील नायक हाऊस इत्यादींची रेखाचित्रे पाहण्यास मिळाली. ज्ञातीतील मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयावर आपले विचार मांडले आहेत, तेही येथे दाखविले आहेत. याच्यात मी स्वतः आम्ही पाठारे प्रभू भगिनी या विषयावर काव्य केले आहे. महाराष्ट्र टाइम्स, मिड डे या वृत्तपत्रानेही या प्रदर्शनाची दखल घेतली. हे भव्य दिव्य प्रदर्शन बघताना मन भावूक होते, आनंदाने प्रफुल्लित होते. हा इतिहास होता, तो जिवंत केला या प्रदर्शनाने. परत एकदा मावळत्या सूर्याच्या साक्षीने ज्वलंत आठवणी जागृत झाल्या. राजन जयकर, विश्वास अजिंक्य व ज्ञातीतील अन्य मातब्बरांनी छंद, आवड म्हणून जपल्या गेलेल्या कित्येक वस्तू आज या म्युझियममध्ये ठेवून लोकांच्या समोर इतिहास घडविला. महाराष्ट्रातून काय भारतातून आलेल्या प्रत्येकाने हा पाहावा ही त्यांची इच्छा.
हे प्रदर्शन नोव्हेंबर 2026पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. राजन जयकर, विश्वास अजिंक्य, डॉक्टर अनिता राणे कोठारे व त्यांना सहकार्य करणारे केतकी जयकर, डॉक्टर ज्ञानेश्वरी तळपदे व म्युझियमच्या टीमचे अनिरुद्ध गोरक्षकर, राकेश यादव, हिमांशी या सर्वांची मेहनत पदोपदी दिसून आली. या सर्वांना माझा वंदनीय नमस्कार. मी एक भारतीय नागरिक, मी एक मुंबईकर आणि मी एक पाठारे प्रभू असे म्हणत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या प्रदर्शनाचा मीही एक छोटासा भाग होऊ शकले आणि एका अविस्मरणीय दिवसाची, संध्याकाळच्या या इतिहासाची साक्षीदारही होऊ शकले. 18 मे 2026 हा दिवस पाठारे प्रभूंच्या इतिहासात कोरला गेला हे निश्चित. धन्यवाद.